शिष्यवृत्ती आला का आपल्या इकडे पलीकडे आला? म्हणजे हा तुमच्यातलाच आमच्यातलाच हा शेतकरी ज्यांनी काल परवाकडे आत्महत्या केलेली आहे. मग अशी हजारो घरं उघड्यावरती पडली. अनेक जणांनी आत्महत्या केल्या. अनेक जणांच्या घरातली माझ्या माता भगिनी आहेत, त्यांची कुंकू पुसली गेलीत, सौभाग्य उडून गेलं. आणि मग शरद पवारांना मी सांगू इच्छितो, जर आमचे हात रक्ताने बरबटलेले असतील तर तुमचे सुद्धा हात या पुसल्या गेलेल्या कुंकवाने बरबटलेले आहेत. आणि अशा कुंकवाने भरलेल्या हाताला तुम्ही मतं देणार आहात का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. जातीयवाद्यांना थारा देऊ नका, दहशतवाद्यांना थारा देऊ नका. कोण आहेत जातीयवादी? आजपर्यंत आम्ही हे सगळे आरोप सहन करत आलो, पण काढा एकदा आढावा घ्या की आम्ही हिंदुत्ववादी म्हणजे जातीयवादी आणि तुम्ही कोणाचे चोचले पुरवतात? आज सुद्धा आपल्या इकडनं तुमाने उभे आहेत उमेदवार म्हणून, जातायत फिरतायत, गावागावात फिरतायत, दारादारामध्ये जातायत. आणि त्यांच्यासमोर काँग्रेसकडनं कोण उभं आहेत? वासनिक. आता बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम उतू जाते काँग्रेसला. आणि मग एवढं उतू जाणारं प्रेम आठवलेंच्या बाबतीत का नाही आलं? का आठवलेंना तुम्ही त्यांचा टेबल टेनिस केलात? इकडनं तिकडे, तिकडनं तिकडे, तिकडनं तिकडे. पण आठवलेंना सुद्धा मी सांगतोय की अरे आम्ही तुम्हाला केव्हापासून हाक मारतोय की या शिवशक्ती आणि भीमशक्ती आपण एकत्र येऊन या देशाचा कारभार सुधारू. ऐकतच नाही. किती लाचारीने जगतात. टोलवा टोलवी चालले, कधी काँग्रेसकडे, कधी राष्ट्रवादीकडे, कधी राष्ट्रवादी म्हणतात तुमच्याकडे, ते म्हणतात तुमच्याकडे. आणि हे वासनिक सुद्धा तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत. याच वासनिकांच्या वडिलांनी ज्या वेळेला काँग्रेसनी बाबासाहेबांचा पराभव केला होता इकडे भंडाऱ्यामध्ये, त्या उमेदवाराचे प्रचार प्रमुख म्हणून काम केलं होतं ते वासनिक. त्यांचे हे सुपुत्र. अशा माणसाला तुम्ही मत देणार आहात? आणि मग हे काँग्रेसचं बेगडी प्रेम, ह्या प्रेमाचा मुखवटा जर आम्ही फाडणार नाही तर दुसरं कोण? शरद पवार फाडणार? जे स्वतः मुखवटा घालून बसतात, ज्यांचा खरा चेहरा कधी कोणाला दिसत नाही, अशा लोकांनी आमच्यावरती आरोप करण्याच्या फंदात पडू नये. आणि ज्यांना ज्यांना बाबासाहेबांबद्दल आदर आहे, ज्यांना ज्यांना प्रेम आहे, त्या तमाम काँग्रेसवाल्यांना आणि राष्ट्रवादीवाल्यांना सुद्धा सांगतोय की बाबासाहेबांचा घात करणारा जो होता त्याचा मुलगा उमेदवार म्हणून डोक्यावर तुम्ही घेत आहात, सावध राहा. घात करायचा तेव्हा घात करायचा, पण ज्या वेळेला उपयोग करायचा तेव्हा विसरून जातात की अरे आपणच ह्याचा घात केलाय आणि त्याचंच नाव आपण आपल्या उपयोगासाठी करतोय. हे कदाचित काँग्रेस विसरली असेल, पण माझी ही जनता गोरगरीब आहे, भोळी भाबडी आहे, पण ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. आणि म्हणून काल सुद्धा आम्ही ज्या वेळेला वचननामा जाहीर केला, शिवसेनेचा वचननामा, भारतीय जनता पक्षाचा एक वचननामा आहे. शिवसेना म्हणून काय करणार? कारण आमचे खासदार सुद्धा त्या दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये तुमच्या आशीर्वादाने जाणार आहेत, जात आहेत. आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे. आजपर्यंत आम्ही गेल्या अनेक वर्ष शेतकरी 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 हा विषय घेऊन चाललेलो आहोत. आणि पहिल्या प्रथम एक नवीन कल्पना आम्ही तुमच्यासमोर मांडतोय. उद्या आपलं सरकार येणार म्हणजे येणारच, पण हे सरकार आल्यानंतर जो माझा बळीराजा आहे, जो माझा शेतकरी आहे, अरे जो अन्नदाता आहे, या अन्नदात्याचा सन्मान आम्ही पद्म पुरस्कार करून केल्याशिवाय राहणार नाही. त्याला पद्म पुरस्कार देऊ आम्ही. पत्रकार म्हणाले म्हणजे काय करणार? म्हणजे काय करणार? कोणाला उचलणार आणि देणार पद्म? कोणालाही कोणताही शेतकरी घेणार मांडीवर आणि त्याला पद्म पुरस्कार देणार असं नाहीये. पण अनेक गरीब शेतकरी असे आहेत, अगदी तुमच्या इथलाच भंडाऱ्याचाच दादाजी खोब्रागडे 3-3.5 एकराची शेती असेल. त्याने एक प्रयोग केला आणि तांदळाची नवीन जात शोधून काढली. माहिती आहे तुम्हाला? त्याचा शोध त्या विद्यापीठाने ढापला. पण नवीन तांदूळ घेऊन तो ज्या वेळेला त्या व्यापाऱ्याकडे गेला, तो हा कुठला तांदूळ आहे? तुला काय माहिती नाही, मी प्रयोग केलाय. आणि त्या व्यापाऱ्याने बघितलं, त्याच्या हाताला घड्याळ होतं, HMT म्हणून लिहिलंय नाव ह्याचं, HMT तांदूळ. माहिती आहे तुम्हाला HMT तांदूळ? खाता ना? हा प्रयोग करणारा आपला या विदर्भाचा तुमच्यासारखा साधा एक शेतकरी आहे. त्याचं जे कौतुक आहे ते करायचं नाही कौतुक?
आजपर्यंत काँग्रेसने जे केलं, शेतकऱ्यांना पुरस्कार दिले, पण पुरस्कार दिले, सुवर्ण पदकं दिली, आणि ह्याच मला असं वाटतं माझ्या विदर्भामधल्या शेतकऱ्यांना जी सुवर्ण पदकं दिली होती, कर्जाचा डोंगर ज्या वेळेला वाढायला लागला त्यावेळेला दुर्दैवाने कृषीमध्ये उत्तम कामगिरी केली म्हणून ज्यांना पुरस्कार दिला, सुवर्ण पदकं दिली, ही सुवर्ण पदकं त्यांना विकायची वेळ आली. माझ्या कारकिर्दीतला सर्वोच्च पुरस्कार मला विकावा लागतोय. कारण का की ज्या जमिनीमध्ये मी राबलो, ज्या जमिनीमध्ये मी कष्ट केले, जिला माझी मी माता समजलो, जिच्यातनं सोनं पिकवलं आणि त्याच्यामुळे मला सुवर्ण पदक मिळालं, ते सुवर्ण पदक केवळ त्या शेतीमधनं मला काय आता मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, कर्ज वाढतंय, घरावरती जप्तीची नोटीस येते, आणि हे टाळायचं म्हणून ते शेतकरी ज्या वेळेला ती पदकं घेऊन बाजारात गेले, तेव्हा बाजारात गेल्यानंतर त्या सोनाराने सांगितलं की दादा हे तू काय घेऊन आलास, हे सुवर्ण पदक सोन्याचं नाहीये, हा मुलामा आहे, आतमध्ये काहीतरी फालतू पितळ आहे. काँग्रेसच्या लेखी शेतकऱ्यांची ही किंमत आहे, ही तुम्हाला परत पाहिजे? लोड शेडिंग वाढते, आत्महत्या वाढतायत, पाणी नाहीये. याच विभागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले बैल आता बैल बाजारात विकायला काढलेत. जे बैल माझ्या शेतकऱ्याला उपयोगाला येतात, मी स्वतः अनेक ठिकाणी जेव्हा फिरत असतो तेव्हा काही वेळेला पाहण्याचं दुर्भाग्य मला मिळाले म्हणा, आणि अनेक वेळेला मी फोटोसुद्धा पाहिलेले आहेत. अनेकदा तुम्ही सगळी मंडळी जसं जसं पाऊस जवळ यायला लागतो तसं कर्ज काढता, मग पहिली शेत जमीन गहाण टाकता, दुर्दैवाने ती पेरणी वाया जाते, कर्ज डोक्यावर चढतं, मग घर गहाण टाकता, ती पेरणी वाया जाते. एक बार, दो बार, ती बार, कितीतरी वेळा पेरण्या अशा झालेल्या आहेत. मग शेत जमीन, घर, बायकोचे दागिने, आणि शेवटी काहीच नाही तर बैल सुद्धा शेतकऱ्यांनी गहाण टाकलेत. हे खरं आहे ना? आणि मग ज्या वेळेला बैल गहाण टाकतात तेव्हा नांगर ओढायला कोण नसतं. तेव्हा मी फोटो पाहिलेले आहेत की अनेकदा स्वतःच्या पत्नीला नांगराला झुंपून शेतकऱ्यांनी माझ्या शेत नांगरलेलं आहे. आणि अशा शेतकऱ्याची तुम्ही फसवणूक करतात. अरे बैल जेवढा माझ्या शेतकऱ्याच्या कामाला येतो ना, तेवढे या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री कामाला येत नाही, म्हणून आम्हाला मंत्र्यापेक्षा बैल जास्त महत्त्वाचे आहेत. या बैलांची किंमत माझ्या शेतकऱ्याला जास्त आहे. आणि असे हे तुमच्या जीवन मरणाचे प्रश्न घेऊन आम्ही आज निवडणुकीला सामोरे जातो, तुमच्या समोर येतो आहोत. पंचाची भूमिका तुम्ही करायची आहे. आजपर्यंत तुम्ही या सगळ्यांचा अनुभव घेतलात. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं जे काही सरकार होतं 4.5 वर्ष या राज्यामध्ये, तो अनुभव तुम्हाला आहे. केंद्रामध्ये जे सरकार होतं तो अनुभव तुम्हाला आहे.